प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण बघूया की मोहोर संरक्षण संदर्भात उपाययोजना। बऱ्याच वेळा काय होतं, आपण ज्या दुकानात जातो त्या दुकानदाराला ज्याचं कमिशन जास्त असं औषधं आणि कीटकनाशक देतं। आणि सगळ्यात महत्त्वाची अशी अडचण आहे की आपल्याला काही जणांना माहीत नाही की कीटकनाशक कुठलं आणि बुरशीनाशक कुठलं। रोगाचं औषध आपण कीटकांसाठी मारतो, कीटकाचं औषध रोगांसाठी मारतो, सगळं कन्फ्युजन आहे। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण किमान 10 बुरशीनाशक आणि 10 कीटकनाशक यांची आपण व्यापारी नावं बघणार आहोत, जेणेकरून तुम्ही ते नाव घेऊन जरी समजा दुकानात गेलाय तरी तुम्हाला योग्य आणि योग्य किफायतशीर असं तुम्हाला औषध मिळेल। आणि या संदर्भात की तुम्हाला हे औषधांमध्ये कन्फ्युजन कमी व्हावं आणि योग्य तुम्ही औषधांची निवड करावी, हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। आणि ह्या प्रयत्नासाठी आपण पुढील हा व्हिडिओ पाहूया। मित्रांनो, जवळजवळ 150 ते 200 प्रकारचे कंटेंट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। आपण कुठलं घ्यायचं आणि कुठलं नाही याचंच आपल्याला माहीत नाही। त्यात परत कसं बॅन झालेली औषधं पण वापरली जातात। अमेरिकेने 25 वर्षापूर्वी बॅन केलं आणि आपलं भारत आता नुकतं बॅन करतं, म्हणजे 25 वर्ष आपण कीटकनाशक खातो। आणि याच्यापूर्वीचे जे आपले व्हिडिओ आहेत ते सेंद्रियमध्ये सेंद्रिय ट्रेनिंग संदर्भात आम्ही सेंद्रिय कीटकनाशक बुरशीनाशक औषधं तयार करण्यासंदर्भात किंवा आपण गोकृपाचा वापर कीटकनाशक म्हणून कसं करायचं या संदर्भात आपण यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले। आता आपल्याला नाईलाज असतो, या अवकाळी पावसामुळे काय झालं की भरपूर मोहराचं नुकसान झालेलं आहे। आंबा बागायतदार हैराण झालाय, फवारणी कुठली करायची ती माहीत नाही। सर्वसामान्य शेतकरी हा बाजारात जातो, बाजारात जे सांगेल त्यानुसार खरेदी करतो आणि ते चुकीचे खरेदी होऊ नये किंवा दुसरी गोष्ट योग्य कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाचा वापर योग्य ठिकाणी व्हावा, तुमचे पैसे वाचावे, फवारणीतलं ड्युरेशन वाढावं आणि महत्त्वाची गोष्ट काय, फवारणी आणि मनुष्यबळावरचा खर्च कमी व्हावा। या सगळ्या उद्देशाला धरून आपण तुम्हाला एक यादी दिली जाईल की कारण कृषी विभागाचं जर काही याद्या जर बघितल्या किंवा अधिकृत विद्यापीठाच्या जर समजा याद्या बघितल्या तर काही औषधं जी आहेत ती बऱ्याच कालावधीपासून शेतकरी वापरायचं थांबले कारण त्याचा रिझल्ट येत नाही। पण ती यादी आपल्याकडे आहे तर ते वापरून आपल्याला चालत नाही, कारण तर हे जर अशी औषधं वापरली तर रिझल्ट तुम्हाला येत नाहीत। म्हणून आता सध्या 2021 मध्ये जी वापरण्यात येणारी जी काही कंटेंट आहेत त्याच्या संदर्भात आपण पुढे सविस्तर चर्चा करूया। दिनांक 5/12/2021 रोजी कृषी तंत्र निकेतन वळीवंडे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथे अवकाळी पावसाच्या धर्तीवर आंबा, काजू, नारळ यासारख्या कोकणातील जी पिकं आहेत या पिकांवर रासायनिक औषधांचं कार्य, त्यातील घटक याविषयी माहिती प्रशिक्षण घेण्यात आले। आणि या प्रशिक्षणाचा जो उद्देश होता तो होता म्हणजे रोग आणि किडींची जी ओळख लोकांपर्यंत व्हावी किंवा शेतकऱ्यांपर्यंत व्हावी, योग्य व खात्रीशीर औषधाची फवारणी करणे हा महत्त्वाचा उद्देश होता। आणि ज्या शेतकऱ्यांना बुरशीनाशक आणि कीटकनाशक यामधील फरक समजत नाही आणि जे 100% दुकानदारावर किंवा दुसऱ्यावर अवलंबून असतात किंवा दुसरे सांगतात त्याच्यावरच ते फवारणी करतात आणि जवळजवळ बघितलं तर 10, 12, 15 फवारण्या उगाच केल्या जातात किंवा 2 फवारण्यातली अंतर, योग्य औषधांचा मारा, योग्य कीटकाचा अभ्यास आणि त्याच्यानुसार जी केलेली फवारणी हे सगळं चुकीचं जातं आणि त्यामुळे आपला विनाकारण खर्च वाढतो आणि नुकसानात येतं। आणि त्यासाठी या रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांचा योग्य वापर, बाजारातील व्यापारी नाव न समजणाऱ्यांसाठी रासायनिक घटकांची ओळख व्हावी या उद्देशाने हा ट्रेनिंगचा कार्यक्रम करण्यात आला। आणि मित्रांनो, विचार करा, एकच कंटेंट असणारी भरपूर कंपन्या बाजारात आहेत आणि प्रत्येकजण आपल्या कंपनीची ॲड करीत असतो आणि प्रसार करत असतो। मग दुकानदार काय करतात, ज्याच्यात कमिशन जास्त आहे अशी कमिशनाची औषधं तुमच्यापर्यंत पोहोचवतात। कधी कधी असं असतं की दुकानदारालाच माहीत नसतं आतमध्ये कंटेंट कुठला आहे आणि त्याचा योग्य वापर काय आहे। त्याच्यामुळे अशी अडचण होते की तुम्ही चुकीचं सांगेल त्यानुसार घेताय आणि तुम्ही फसताय आणि पर्यायी आपण पूर्ण नुकसानात येतो। आता जर मी तुम्हाला कंपनीचं नाव सांगितले तर त्या कंपन्याची हजारो औषधं असतील, म्हणजे महाराष्ट्रात इतर भागात मिळतील याची काय म्हणजे खात्री नाही। म्हणून आपण आज काय करणार आहोत की त्या औषधामध्ये रासायनिक घटक तो सगळीकडे अवेलेबल आहे, अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे भारतभर अवेलेबल आहे आणि तो घटकच वापरला किंवा तोच घटक जर तुम्ही सांगितला दुकानदाराला तर तुम्हाला खात्रीशीर तो घटक मिळणार। मग ते भले कंपनी किंवा नाव कुठले असते, शक्य असेल तर तुम्ही अधिकृत कंपन्या ज्या आहेत किंवा मार्केटमध्ये चालणाऱ्या चांगल्या कंपन्या आहेत त्यांच्या औषधं घ्या आणि ती जर फवारा, म्हणजे ती खात्रीशीर, थोडे खर्चिक असेल पण खात्रीशीर औषधं असतात। मित्रांनो बघा, विचार करा, 40% नुकसान ही बुरशीनाशकामुळे होते आणि म्हणून प्रथम आपण काय करायचं, बुरशीनाशकांची जी ओळख आहे ती आपण करून घेऊया किंवा त्याचा अभ्यास करूया। मार्केटमध्ये बरीचशी बुरशीनाशकं कंटेंट आहेत किंवा भरपूर आहेत, आपल्याला त्याचे ज्या महत्त्वाचे आहेत ते घेऊया। आणि मी रोलिंगनुसार जे सांगणार, म्हणजे
सिरियलनुसार जे सांगतात, ज्याने तो वापरलेला असेल त्यांनी पुढचा वापरा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगला येईल. आपण आता सुरुवात करूया. कार्बनडायझिम 50%. आणि ह्याच्यामुळे काय होतं की पाण्यामुळे वाढणारी जी बुरशी आहे किंवा कुज आहे ही थांबते. त्याच्याबरोबर नंतर आहे तो मेन्कोजेब 75% जे आहे ते विषाणूजन्य जे आजार असतील ते नियंत्रणात आणण्यासाठी मेन्कोजेबचा वापर चांगला होतो. सल्फर 80 जे आहे किंवा मार्केटमध्ये सल्फर नावाने जे मिळतं ते कोळी भुरीनाशक किंवा नवीन पालीवर लहान पाने जर गळून पडत असतील तर त्याच्यासाठी चांगलं रिझल्ट देतं. कॅप्टन 50% हे रुजवा करण्यासाठी आपण वापरलं तर बियाण्याला लावलं जातं आणि त्याचं जे प्रमाण आहे ते जवळजवळ तुम्हाला 10 किलो बियाण्यासाठी 400 ग्रॅमपर्यंत वापरतात. त्याच्यानंतर पुढचं बुरशीनाशक आहे ते हेक्झाक्लोनोझोल. हेक्झाक्लोनोझोल हे काय आहे तर पावडर किंवा डावणी मिल्टूसाठी उत्तम काम करतं, फुलकुस थांबवण्यासाठी काम करतं. त्याच्यानंतर कॉपर ऑक्झिक्लोराइड जे आहे ते तांबयुक्त बुरशीनाशक आहे. फांदीमर, डायबॅक, फळगळ, तांबेरा, व्हायरसचे बरेचसे आजार हे कंट्रोलमध्ये आणतं. त्याच्यानंतर झायरम आहे. हे येणाऱ्या बुरशीला वाढायचं तिथल्या तिथे थांबण्याचं काम झायरमचं आहे. त्याच्यामुळे हे जे आपल्याकडे जी अडचण आहे त्याच्यानुसार ही पुढचा जो घटक आहे तो डायपेनक्लोनोझोल 25%. हे अवकाळी पाऊस, गारा, धुके, पाऊस असेल, सध्याचं वातावरण जे आहे त्यानुसार जर असेल तर मोहर संरक्षणासाठी किंवा आंब्याच्या किंवा इतर सगळ्या मोहर संरक्षणासाठी उत्तम काम करतं. त्यानंतर पुढचं एक्झोस्ट्रॉबिन 18% आणि डायपेनक्लोनोझोल 11% असं एमिस्टारचं एक कॉम्बिनेशन येतं. आणि हे कॉम्बिनेशनसुद्धा जास्त दिवस ढगाळ पाऊस असेल, सध्याचं जे वातावरण आहे किंवा पाऊसमुळे नुकसान होणाऱ्या मोहरावर कंट्रोल करण्यासाठी उत्तम विषाणू आणि बुरशीला त्वरित कंट्रोल करणारं औषध आहे. पुढचं आहे टेम्बिक्लोनाझोल 17% साधारण येतं. त्याच्यानंतर फ्युअर पायरम 17% येतं आणि ते लुनाच्या नावाने मार्केटमध्ये आहे. इतरसुद्धा आहेत बरेचसे. काळे डाग, टिक्का, फळकूच किंवा पिकवणाऱ्या फळ्यांसाठी किंवा साप परळ करण्यासाठी उत्तम आणि गुणकारी आहे. मित्रांनो, ही जी बुरशीनाशक आहे ती 1 किंवा 2 अशी तुम्ही कॉम्बो करून तुम्ही फवारणी करू शकता. तुम्हाला रिझल्ट उत्तम येईल. सर्वसामान्य तुम्ही 2 ml पर लिटरच्या वरती ही वापरायची नाही शक्यतो. काही अर्धा ml ते 1 ml यानुसारच आहेत. आणि एवढ्याच कंटेंटच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या प्रकारची फळपिकं तुम्ही कुठल्याही बुरशीपासून येणाऱ्या आजारावरून कंट्रोल करू शकता. एवढी तुम्ही लक्षात ठेवा की याचा थोडासा अभ्यास करा आणि हीच मागणी करून तुम्ही घ्या. याची व्यापारी नाव भरपूर असतील, त्यानुसार तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्र किंवा दुकानामध्ये, कृषीच्या दुकानामध्ये तुम्हाला ते मिळतील. हे कंटेंट लक्षात ठेवा. आता रासायनिक घटकामध्ये जी कीटकनाशकं हा विषय आहे, तर कीटकनाशकं भरपूर प्रकारचे मार्केटमध्ये आहेत. आता आपण त्याच्या फक्त कंटेंट संदर्भात बघूया. म्हणजे जे महत्त्वाचे कंटेंट जे तुम्ही वापरलेही असतील यदा कदाचित, तर जो वापरला कंटेंट तो पुढच्या वेळी वापरायचा नाही किंवा जर वापरायचं असेल तर दुसरं कॉम्बिनेशन करून वापरायचं. काय असतं की 2 कॉम्बिनेशन केल्यानंतर त्याची सायकल ब्रेक होते आणि सुंदरपैकी तुम्हाला किड्यांचं कंट्रोल होतं. म्हणून कुठलंही कीटकनाशक आता कधी कधी काय होतं की आपण एक कीटकनाशक वापरतो आणि पुढच्या वेळी दुसऱ्या नावाने असलेलं पण तोच घटक असलेला वापरतो, कंट्रोल येत नाही. अशा अडचणीमुळे आपण ही कंटेंट लक्षात ठेवा. कंटेंट मागा, भले व्यापारी नाव काही असू द्या. आता पहिलं आपण बघूया. पहिला जो कंटेंट आहे तो आंतरपाळीमध्ये येतो, जो पोटात भिनून नाश करणारं सायपरमेथ्रिन 25%. सगळ्यांना माहीत आहे सायपरमेथ्रिन हा कंटेंट शेंबूसच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी वापरलं असतं. म्हणजे पातळ त्वचा असलेले किडे, लहान किडे, अळ्या यांना 100% कंट्रोल करतं. दुसरा आहे तो त्याच्या पुढचा घटक लॅम्बडा सायहेलोथ्रिन 5%. आता स्पर्श आणि पोटात जाऊन किड्यांचा नाशनाट करत असल्यामुळे त्याच्या सायपरने जे कंट्रोल होत नाही ते याने होतात. पुढचा हे कंटेंट जो आहे तो प्रोफेनोफॉस 50%. म्हणजे सर्व प्रकारच्या रस खाणाऱ्या अळ्यांचा त्वरित नायनाट करतो. त्याच्यामुळे प्रोफेनोफॉसचा तुम्ही वापरू शकता. पुढचा आहे तो कंटेंट इमिडाक्लोप्रिड 17.8%. आता इमिडा हा मध्ये 2 प्रकार येतात. एक म्हणजे इमिडाक्लोप्रिड 17.8% आणि 70% WPचा, म्हणजे जे बाहेरचं ॲडमायर आहे. तर 70%ने तुम्हाला त्वरित रिझल्ट मिळणार. 17% वापरलं असेल त्यांनी 70% वापरा, पण पहिलंच 70% वापरू नका. म्हणजे तुडतुडा, मीठ माशी, नाक तोडा याचा पूर्ण नायनाट होतो. दुसरा आहे पोनोबिकार 50%. आता हा जो कंटेंट आहे ते उडणारे सगळे किडे कंट्रोलमध्ये करतो. त्याच्यानंतर पुढचं आहे ते ॲसिपेट 76% जो आहे तो स्पर्श विष आहे, पोट विष आहे आणि हे जवळजवळ 10 दिवसाच्या आत पर्यंत कंट्रोल करून टाकतं.